ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षा उत्तरसूची आणि निकाल कधी लागेल, त्यानंतर जे आपला सेट परीक्षेमधील जे प्रश्न आहेत आणि त्याच्या उत्तरासंदर्भात जर आपल्याला आव्हान करायचं असेल, चॅलेंज करायचं असेल तर त्याची प्रक्रिया कशी असते, कोणी चॅलेंज करावं, या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच या सर्व सेटनेट परीक्षा असतील, टेट परीक्षा, TET परीक्षा, MPSC प्राध्यापक भरती या सर्व एज्युकेशन फील्डमधील सर्व परीक्षा आणि त्याचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। बघा, सेट परीक्षा उत्तरसूची आणि निकाल कधी लागेल। अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले होते, फोन आले होते की सर एकंदरीत सेट परीक्षेची पहिली आन्सर की आलेली आहे, त्यानंतर आमचे हे प्रश्न चुकलेत, त्यानंतर त्याला चॅलेंज कसं करायचं। तर या सर्व मुद्द्यांवर आपल्याला समाधान होईल या पद्धतीचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चेसाठी घेतलेले आहेत। बघा, सेट परीक्षेची उत्तरसूची आणि निकाल कधी लागेल। बघा, त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो आहे पेपर 1 मधील प्रश्न आणि पेपर 2 मधील किती प्रश्न उत्तरे बदलणार। जे प्रश्न बघा, आता हे उत्तर कशा पद्धतीनं चेंज होतात। जर तुम्ही त्या प्रश्नांना चॅलेंज करणार असाल तर तुम्हाला 1000 रुपये फीस पे करायची आहे, पण जर तुमचं चॅलेंज म्हणजे तुम्ही केलेले प्रश्न हे जर बरोबर आले तर ते तुमचे 1000 रुपये परत मिळणार आहेत, बरोबर आहे। म्हणजे ही छाननीसाठीची प्रक्रिया फीस आहे। आता चॅलेंज तुम्हाला करत असताना पेपर 1 मध्ये 2-4 प्रश्न आहेत ज्या आपण आपल्या लेवलला केले आहे चॅलेंज, पण जे तुम्ही चॅलेंज करणार आहात कुणी चॅलेंज करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमचं मागच्या वर्षीचं कट ऑफ 150 मार्काचं होतं 300 पैकी आणि तुम्ही आता 140 ते 50च्या दरम्यान मार्क आहेत, असे विद्यार्थी प्रश्नांना चॅलेंज करू शकतात। आता एखाद्या विद्यार्थ्याला 120 मार्क, 110 मार्क, 115 मार्क असतील 120 ते 130च्या दरम्यान, तर अशा विद्यार्थ्यांनी चॅलेंज का करावं, त्यांना काय बेनिफिट मिळणार आहे, काहीच नाही आहे। कारण त्यांचे 2-3 प्रश्न म्हणजे 4-5 मार्क 10 मार्क वाढतील, तरी पण तुम्ही मेरिटच्या जवळ जाणार आहेत का, नाही। त्यामुळे विनाकारण खर्च करण्यापेक्षा जे विद्यार्थी म्हणजे कट ऑफच्या मागील वर्षाच्या कट ऑफच्या तुलनेने जवळपास आहेत अशाच विद्यार्थ्यांनी चॅलेंज करावं। आणि कोणते प्रश्न चॅलेंज करायचे पेपर 1 मधले आणि पेपर 2 मधले, तर जे प्रश्न ज्याचं जे आपण प्रूफ देणार आहात ते प्रूफ जर ऑथेंटिक असतील, म्हणजेच त्याचे जे सोर्सेस आहेत जर ऑथेंटिक असतील तरच तुमचं ते ग्राह्य धरलं जातं। आता याची प्रक्रिया किती दिवस चालते तर या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत। बघा, प्रश्नांच्या उत्तरांना आव्हान म्हणजे चॅलेंज देण्यासाठी काय करावं, तर आपल्याला त्या ठिकाणी SPPUच्या वेबसाईटवर सेट ह्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन चॅलेंजचं एक ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, सेट टाकायचा आहे, म्हणजे तुम्ही जे काय पेमेंट करणार आहात त्याचं पण डिटेल्स भरायचे आहेत। जर प्रश्न बरोबर आला, उत्तर बरोबर आलं तर ते पैसे रिटर्न येणार आहेत तुम्हाला, त्यासाठी तुमचा अकाउंट नंबर पण द्यायचा आहे। तर परत तिसरा मुद्दा आहे कोणत्या प्रश्नांची उत्तरे बदलतात, त्याचा परिणाम निकालावर कशा पद्धतीने होतो। तर मित्रांनो, अशा प्रश्नांची जर तुमचे ऑथेंटिक सोर्स असतील, म्हणजे जसं की आता NCT किंवा जे महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारचे जे ऑथेंटिक बुक्स आहेत हे म्हणजे ऑथेंटिक सोर्स असणार आहेत। आता तुम्ही म्हटलात नेटवर किंवा आमच्या सरांनी हे उत्तर सांगितलं होतं त्यामुळे ते उत्तर बरोबर आहे, तर असे प्रूफ तुम्ही जर दिले तर ते चालणार नाही, त्याचा काही परिणाम होणार नाही, तुमचे 1000 रुपये पाण्यात जातील। त्यानंतर चौथा मुद्दा आहे, आता बघा एखाद्या प्रश्नाला मी चॅलेंज केलं, X नावाच्या विद्यार्थ्यांनी केलं, परत दुसऱ्या B नावाच्या C, सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या क्वेश्चनला जर चॅलेंज केलं तर त्याचं जे उत्तर येईल, जे उत्तर बदल होईल त्याचे मार्क सर्वांनाच मिळणार आहे। दुसरी एक पद्धत आहे, जर एखादा प्रश्न म्हणजे त्याचे ऑप्शन चुकीचे असतील किंवा एखाद्या प्रश्नाचं 2 उत्तर म्हणजे पर्याय 1 आणि पर्याय 2 हे दोन्ही उत्तर बरोबर असतील तर असे प्रश्न रद्द होतात, म्हणजे त्याचे मार्क कुणालाही मिळत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, मेरिट कमी लागतं। कारण एक प्रश्न 50 प्रश्नातूनच एक वगळला गेला म्हणजे 49 मधूनच 100% काढलं जातं, त्यामुळे मेरिट कमी लागतं, हा एक फरक आहे। त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रश्नांना आणि त्यांच्या उत्तरांना आव्हान देत असताना कोणती काळजी घ्यावी, तर सोर्सेस व्यवस्थित मांडणी करा। त्यानंतर तुम्हाला जी माहिती जे तुम्हाला तिथं माहिती भरायला जागा दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरा, कोणता प्रश्न आहे, काय आहे, त्याचा प्रश्न क्रमांक, सेट क्रमांक, हे सर्व डिटेल्स भरायचे आहेत। यानंतर प्रक्रिया काय असते,
बघा हे तुमचं काय होतं, ज्यावेळेस आता 9 तारीख म्हणजे आजपर्यंत ही शेवटची तारीख आहे, तुम्हाला एखाद्या प्रश्नाला आव्हान करायचं असेल, चॅलेंज करायचं असेल तर त्याच्या उत्तरासंदर्भात. यानंतर साधारणतः 1 महिन्याचा कालखंड म्हणजे पुढच्या 10 जूनपर्यंत तुमच्या सर्व प्रश्न, जेवढ्या प्रश्नांना आव्हान आलेत, पेपर 1चे असतील, पेपर 2चे असतील, या सर्व प्रश्नांची पडताळणी केली जाणार. पडताळणी केली जाणार म्हणजे त्याचं खरं किंवा खोटं हे पाहिलं जाणार आणि त्यापैकी योग्य उत्तर काय आहे, तुम्ही जर सोर्स दिले असतील आणि प्रश्नांचे उत्तर 4-5 प्रश्नांचे उत्तर पेपर 1-2 मध्ये बदलतातच, 5-6 प्रश्नांचे उत्तर बदलतात, यामध्ये काही दुमत नाही, यापूर्वीचा सर्व इतिहास आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला 10 जून लागेल ह्या सर्व प्रश्नांची छाननी करायला आणि 1 महिन्याचा कालखंड घेतला जातो आणि त्यानंतरनं त्या सर्व म्हणजे चुकीचे प्रश्न रद्द केले जातील आणि उत्तर जे बरोबर आहे ते योग्य केले जातील आणि दुसरी उत्तर सूची येईल, अंतिम उत्तर सूची त्याला आपण म्हणतो फायनल ॲन्सर की. ती आल्यानंतर म्हणजे फायनल ॲन्सर की 15 जूनच्या नंतरच येईल, यामध्ये काही दुमत नाही. म्हणजे तुम्हाला 15 जूनपर्यंत तुम्हाला सेकंड ॲन्सर की यायला वेळ लागणार आहे. आता सेटचा निकाल बघा, 6वा जो मुद्दा आहे काय आहे, सेटचा निकाल कधी राहील, तर माझा मत आहे 15 जूनच्या नंतरच. मग ते 15 जूनच्या नंतर ते जुलैपर्यंत, 15 जुलैपर्यंत ह्या 1 महिन्याच्या कालखंडामध्ये सेकंड ॲन्सर की आल्यानंतर 8 दिवसामध्ये निकाल लागतो. हे आता यापूर्वीचा सेटचं जे हे आहे त्याचा रेकॉर्ड म्हणजे इतिहास आहे, त्यानुसार आपण म्हणू शकतो की 15 ऑगस्टच्या आत तुमचा निकाल लागणार आहे, 15 ऑगस्टच्या आत. त्यानंतर सेटला दिलेल्या उत्तर सूचीनुसार कमी मार्क येत आहेत, काय करावे. आता मी प्रामाणिकपणे सांगेल, ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी पडलेत खचून जाऊ नका, तुम्ही अभ्यासाच्या ओघामध्ये असता. त्यामुळं आता 10 तारीख आणि 2 दिवस आहेत तुमच्याकडं. नेटचा फॉर्म भरा, नेटला पेपर 1ची तयारी करा, पेपर 2 तुमच्याच पीजीचा विषय, त्यामुळे तिथं वेगळी तयारी करायची नाही, फक्त मीडियमचा प्रॉब्लेम आहे. ते तुम्हाला 1 महिन्याचा कालखंड आहे, 1 महिन्यामध्ये त्यामध्ये सुधारणा करू शकता, मागील प्रश्नपत्रिका चाळू शकता. पण तुम्ही जे अभ्यासाच्या फ्लोमध्ये आहेत त्या अभ्यासाच्या फ्लोमधून बाहेर जाऊ नका. बाहेर गेल्यानंतर परत तुम्हाला त्याचे लिंक लावायला 2-4 महिने लागतील. त्यामुळे जे विद्यार्थ्यांना सेट परीक्षेला मार्क कमी मिळालेले आहेत, जे बाउंड्रीवर आहेत, त्यांनी नेटचा फॉर्म भरा आणि भराच, सर्वांनीच भरायला पाहिजे. कारण यावेळेसपासून PhDचा देखील ऑप्शन आहे. पेट परीक्षा आणि म्हणजे पेट परीक्षा देखील ही होणार आहे. म्हणजे नेट म्हणजे पेटचंच एक उदाहरण ठरणार आहे, 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे, प्रश्न उत्तरांना कोणत्या विद्यार्थ्यांनी आव्हान द्यावेत. ज्यांना दिलेले उत्तर सूचीनुसार मागील कट ऑफच्या जवळपास गुण असतील त्यांनीच करा. अदरवाईज तुम्ही जर एकदमच कमी मार्कावाले असतील तर करू नका, विनाकारण 1000 रुपये घालू नका. त्यानंतर नेट परीक्षेचा अर्ज का भरावा हे मी तुम्हाला सांगितलं आहे की नेट तुम्हाला इथं PhDसाठी आणि जे वयानं 30 वर्षापेक्षा कमी असतील त्यांना GRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप ही जी मिळते ती पण म्हणजे PhD करण्यासाठी तुम्हाला मानधन स्वरूपामध्ये साधारणतः 40-50 हजाराचं मानधन मिळतं. 4-5 वर्षाचा कालखंड असतो. त्यामुळे तुम्ही नेट परीक्षेचा फॉर्म भरावा. त्याची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे, www.ugcnta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आणि नेटचे देखील आपण क्लास पेपर 1 आणि पेपर 2चे सुरू केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2चे क्लास जॉईन करायचे ते ऑल एक्झाम कट्टा हे जे आपलं ॲप आहे बघा, ऑल एक्झाम कट्टा आपलं ॲप पण आहे. त्या ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ह्या नावानं तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर सर्च करून आणि अतिशय कमी शुल्कामध्ये आपण सर्व कोर्स म्हणजे कोर्सची फी ठेवलेली आहे जी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडेल. आता कॉन्टॅक्ट जर तुम्हाला गुगल पे जर ॲपवरून तुम्हाला परचेस करायला काही अडचण येत असेल तर 9689047738 या नंबरला गुगल पे किंवा फोनपे करून देखील मोबाईलला याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवून देखील तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. आता आपण जर तो कोर्स जॉईन करणार असाल तर दोन्ही विषयाची आपण फीस ठेवलेली आहे, ज्यामध्ये टेस्ट सिरीज असतील, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील. ही सर्व 2000 रुपयामध्ये तुम्हाला दोन्ही पेपरचा कोर्स मिळणार आहे, ज्यामध्ये सर्व घटकांच्या नोट्स, सर्व घटकांचे लेक्चर, सर्व घटकांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नेटचे, ते पण डिसेंबरचे. कारण की आपल्याला पुढे कुठं जायचं आहे हे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणातूनच कळणार आहे. त्यानंतरनं दोन्ही पेपरचं आपल्याला प्रिव्हियस इयर सेट नेटचे क्वेश्चन पेपर मिळणार आहेत. 5 टेस्ट सिरीज मिळणार आहेत पेपर 1 पेपर 2च्या. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असतील तर त्यांनी आणि 2 महिन्याचं ते सबस्क्रिप्शन असेल तुमचं, 2 महिने ह्याची व्हॅलिडिटी असेल. या कोर्स तुम्ही 2 महिने यूज करू शकणार आहात. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे ते ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपच्या माध्यमातून किंवा
खालील कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून संपर्क करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना सेटनेट, शिक्षक भरती, प्राध्यापक भरती, MPSC अंतर्गत महाविद्यालय स्तरावर या संदर्भात अचूक आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. सर्वांना भविष्यात होणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.